धर्मवीर बलिदान मास निमित्त शेंदुर्णीत प्रभावी व्याख्यान, युवकांना राष्ट्रसेवेचं आव्हान। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शेंदुर्णी शहराच्या वतीने धर्मवीर बलिदान मास निमित्त भव्य व प्रेरणादायी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अक्षयजी चंदेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना धर्म, इतिहास आणि राष्ट्रभक्तीचा जागर उभा केला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यानंतर अक्षयजी चंदेल यांनी आपल्या ओजस्वी व प्रभावी शैलीत भाषण करत धर्मवीरांच्या बलिदानाची आठवण करून दिली। त्यांनी सांगितलं की आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य व अभिमानाने जगता येत आहे। त्यामुळे त्या बलिदानाचं स्मरण ठेवून प्रत्येकाने समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करणे आवश्यक आहे। युवकांमध्ये देशभक्ती, संस्कार आणि कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी तरुणांना व्यसनमुक्ती, शिक्षण व सामाजिक कार्य याकडे वळवण्याचं आवाहन केलं। धर्मवीरांचे बलिदान केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या आचरणात उतरावे हीच त्यांची खरं आदरांजली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केलं। या व्याख्यानाला शेंदुर्णी परिसरातील शिवभक्त, नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि टाळ्यांच्या गजरात वक्त्यांचं स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले व अशा प्रकारे सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम भविष्यातही राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल चौधरी। कर ले जाना हो तो ले जाओ, मैं तुम्हारे पास की हुजूरी नहीं करता। मैं शिवाजी हूँ, शिवाजी सामने तुझ्या बादशाला दिल्लीच्या तख्ता पुढे महाराष्ट्र झुकत नसतो म्हणून। मध्ये यमुना वाहते, तिने कोणाला पाहिलं? कोणाला?